नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. कालचा दिवस संसदेत खूपच मोठ्या घडामोडींचा होता. दिवसाला ऐतिहासिक असं नाही म्हणता येणार, कारण अशा पद्धतीच्या घडामोडी संसदेत आधीही घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ, जर का आपण घटनादुरुस्ती विधेयकच म्हटलं, तर हे विधेयक पडणं ही घटना काही प्रथमच घडलेली नाही. अलीकडचं उदाहरण म्हणजे 2012 मध्ये लोकपाल विधेयक जे मनमोहन सिंग सरकारने संसदेत आणलं होतं, तेही घटनादुरुस्ती विधेयक होतं. ते तेव्हा विरोधकांनी पाडलं होतं किंवा सरकारला पुरेशी संख्या जमवता आली नव्हती. या विधेयकानंतर म्हणजे कालच्या घटनेनंतर प्रश्न असा उपस्थित होतो की यातनं सरकारने काय साधलं, विरोधकांनी काय साधलं आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना या 2 दिवसाच्या सगळ्या लोकसभेतील चर्चेनंतर काय मिळालं. यापैकी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महिला आरक्षण विधेयक हे अद्याप बाजूला पडलेलं नाही. 2023 मध्ये ते विधेयक जे मंजूर झालं ते ते अजून अस्तित्वात आहे. म्हणजे कागदावरती लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याला सर्वांची सहमती आहे. प्रश्न एवढाच आहे, ते सध्याच्या लोकसभेच्या संख्येत द्यावं का लोकसभेची संख्या विस्तारून द्यावं, यावर सगळा वाद होता. तर विरोधकांचं म्हणणं असं होतं की जनगणना ही 2026ला जी पूर्ण होणार आहे तो आधार घ्यावा, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना करून ती संख्या वाढवावी आणि नंतर 2034 मध्ये महिलांचं विधेयक लागू करावं, किंवा आत्ताच्या 500 ज्या सध्याच्या जागा आहेत 545, त्यामध्येच महिलांना आरक्षण द्यावं. आता सध्याच्या स्थितीत म्हणजे सध्या जी संसदेची संख्या आहे त्यात महिलांना आरक्षण देण्यात, 33% जागा देण्यात, म्हणजे जवळपास त्या 150च्या वर जागा होतात. खरं म्हणाल तर तांत्रिकदृष्ट्या कोणतीही अडचण नाही. इच्छाशक्ती असेल तर सर्व राजकीय पक्ष यासाठी तयार होऊ शकतील. काल तशी इच्छाशक्ती आमची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. पण ज्याप्रमाणे विरोधक सतत म्हणत होते की सरकारच्या एकाही गोष्टीवर आमचा विश्वास नाही, एकाही आश्वासनावर आमचा विश्वास नाही, त्याचप्रमाणे विरोधकांनी काल दाखवलेल्या इच्छाशक्तीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. याचं कारण असं की सध्याच्या संख्येमध्ये जर का 33% महिलांना आरक्षण द्यायचं असतं तर या कामासाठी इतके वर्ष थांबायची गरजच नव्हती. 1993 पासून हा प्रश्न वादाचा राहिलेला आहे. वादाचा म्हणण्यापेक्षा गुंतागुंतीचा राहिलेला आहे. नरसिंह राव सरकारच्या काळात हे विधेयक पहिल्यांदा हा प्रस्ताव आला होता आणि पुढे इतके वर्ष हे विधेयक 5 वेळा वेगवेगळ्या कारणासाठी संसदेत मंजूर होऊ शकलं नाही, किंवा संसद महिलांना 33% आरक्षण देऊ शकली नाही. ऑन प्रिन्सिपल, तत्वतः सर्वांची हे देण्याला तयारी आहे आणि सर्वजण महिलांना हक्क देण्यासाठी अगदी पोटतिडकीने बोलताना आपल्याला टीव्ही कॅमेऱ्यासमोर दिसतात. परंतु आत्ताची जी संसदेची रचना आहे, जी संख्या आहे 540च्या वर, त्यामध्ये आरक्षण देणं गेली अनेक वर्ष शक्य असून कोणत्याही सरकारने, ना वाजपेयी सरकारने, ना मनमोहन सिंग सरकारने आणि ना आत्ताच्या नरेंद्र मोदी सरकारने हा प्रयत्न केला असं दिसलेलं नाही, किंबहुना प्रयत्न केलाच नाही. याचं कारण असं की सध्याचं एक्झिस्टिंग ज्या पद्धतीची संसदेची रचना आहे, जे संख्याबळ आहे, ते 1971च्या जनगणनेने ठरवलेलं आहे. आणि हा मोठा कळीचा मुद्दा आहे. मतदारसंघाची पुनर्रचना न करता, म्हणजे मतदारसंघांची संख्या न वाढवता आरक्षण द्यावं की न द्यावं, असं आरक्षण संख्या वाढवून द्यावं हा भाजपचा आग्रह, तर संख्या वाढवून नये, न देता आरक्षण द्यावं हा विरोधकांचा आग्रह. आता संख्या वाढवून न देता आरक्षण देणं शक्य आहे हे आपण बघितलं. संख्या वाढवण्यामध्ये विरोधकांचा आक्षेप काय होता? आक्षेप असा होता की जर का तुम्ही नव्याने पुनर्रचना कराल तर राज्यघटनेने आपल्याला एक माणूस म्हणजे त्याला एक मत आणि त्या मताची एक व्हॅल्यू, एक मूल्य, असं एक सूत्र ठरवलेलं आहे. या सूत्रानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात यांची लोकसभेच्या खासदारांच्या मतदारसंघाची रचना होते. ही रचना, सध्याची रचना जी आहे ती 1971च्या जनगणनेनुसार केलेली आहे. त्यानंतर
लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढलेली आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात असंख्य म्हणजे मोठ्या संख्येने काही लाखाच्या मतदारांसाठी एकच प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशी स्थिती आहे. काही मतदारसंघात म्हणजे 42 लाख मतदारांना एक खासदार इतकं व्यस्त प्रमाण आहे. हे प्रमाण कुठेतरी सुटसुटीत होणं हे लोकशाहीसाठी सुद्धा आवश्यक आहे. कारण जर का मतदारांची संख्या आणि लोकप्रतिनिधींची संख्या याच्यात जर ताळमेळ असेल, म्हणजे कमी मतदारांना एक प्रतिनिधी असं जर का रचना असेल, तर प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यात संवाद साधणं सोपं होतं, प्रश्न सोडवणं सोपं होतं. एकूण मतदारांना आपल्या समस्याही त्याच्याकडे मांडता येतात आणि त्या समस्यांना सभागृहात आवाजही उठवता येतो. म्हणून यावेळी रचना असा एक प्रस्ताव होता की सध्याची लोकसभेची रचना संख्याबळ हे 800च्या वर न्यावं. खरं म्हणजे ते असं केलेलं होतं की जे 33% आरक्षण महिलांना द्यायचं आहे तेवढेच खासदारांची संख्या किंवा मतदारांची संख्या वाढवावी आणि त्यांना आरक्षण दिलं जावं. हे करायला दक्षिण भारतातल्या राज्यांनी विरोध केला आणि त्यांची धास्ती किंवा त्यांची भीती ह्याला सुद्धा आधार आहे. त्यांचं म्हणणं असं की लोकसंख्येच्या बळावर, लोकसंख्येच्या प्रमाणात जर का खासदारांची संख्या दिली तर उत्तरेतली गायपट्ट्यातले खासदार हे संख्येने जास्त होतील आणि दक्षिणेतले कमी होतील. ही धास्ती घालवण्यासाठी मोदी सरकारने प्रस्ताव दिला की आम्ही सरसकट 50% सर्वांना काय म्हणतो वाढ देतो, इन्क्रिमेंट देतो. सर्व राज्यातली सध्याची खासदारांची संख्या 50%ने वाढेल, म्हणजेच उत्तर आणि दक्षिण यातला समतोल राहील. हे काही विरोधी पक्षांनी मान्य केलं नाही. याचं एक कारण, आता हे का मान्य केलं नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दल स्पष्टपणे कोणी बोलत नाही. म्हणजे काल सगळ्या चर्चेनंतर महिला आरक्षणाला तुम्ही त्याच्या बाजूचे का विरोधात यावरनं वाद झाला असला तरी जो कळीचा मुद्दा होता डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना ती करायला हवी की नाही, या प्रश्नावर कोणताही उहापोह झाला नाही. सरकारही या बाजूने फार काही नीट बोललं नाही, विरोधकही बोलले नाहीत. आता या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, मुख्य म्हणजे कालची घटना बघता असं लक्षात येतं की हे विधेयक मंजूर होणार नाही, आपल्याला विरोधकांकडनं मदत मिळणार नाही. हे जवळपास परवाच भाजप सरकारच्या लक्षात आलं होतं. काल दुपारपर्यंत ते सुस्पष्ट झालं होतं. विरोधकांची एकी याबाबत ते एकत्र आहेत आणि ते सरकारचं कोणतीही गोष्ट मानायला तयार नाहीत. हे दुपारी साधारण 1-1:30 पर्यंत स्पष्ट झालेलं असतानाही मोदी सरकारने हे विधेयक मताला घेण्याचा आग्रह का धरला, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसंच याचं कारण असं की विधेयक पडणं म्हणजे एका अर्थाने मोदी सरकारचा पराभव. 2014 मोदी सरकार सत्तेवर आलं तोपर्यंत आजपर्यंत मोदी सरकारला कोणतंही महत्त्वाचं विधेयक जे देशावर दूरगामी परिणाम करणारं आहे ते मागे घेण्याची वेळ आलेली नव्हती. ती यावेळी आली. म्हणजे लोकसभेत या सरकारचा पराभव झाला. ही गोष्ट, हा मेसेज विरोधकांना द्यायचा होता आणि तो देण्यात ते यशस्वी झाले की मोदी सरकार हे इनव्हिन्सिबल नाही, म्हणजे ते पराजित होऊच शकत नाही अशी स्थिती नाही. त्यांना रोखता येतं. त्यांच्या ते जे अनेक प्रस्ताव देतात ते लोकसभा थांबवू शकते. जे विरोधकांना जनतेच्या विरोधी वाटतात त्याबाबत एकत्रित येऊन ते सरकारला अडकवू शकतात, असा मेसेज विरोधकांकडनं दिला गेला आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. एक अशी चर्चा होती की मोदी सरकार अतिशय उत्तम राजकीय डावपेच टाकत असल्यामुळे विरोधकांची एकजूट त्यांना भेदता येईल आणि विरोधकातले अनेक खासदार कदाचित सत्ताधारी पक्षाकडे वळतील मतदानापुरते, या विधेयकापुरते आणि सरकार यशस्वी होईल. तसा प्रयत्न सरकारकडनं खूप झाला. स्वतः मोदींनी काल ट्विट करून आवाहन केलं, अंतरात्म्याला साथ घालला. म्हणजे याबाबत एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीचा खासदारांना आवाहन हे इंदिरा गांधींनी व्ही गिरी यांच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं आणि त्याच्यानंतर काँग्रेस फुटली होती. त्या पद्धतीचंच आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
परंतु त्यालाही विरोधी पक्षातले कोणीही खासदारांनी प्रतिसाद दिला नाही. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आणि जे सगळे विरोधी पक्ष 2023मध्ये या विधेयकावरनं सरकारच्या बरोबर होते, ते यावेळे अजिबात सरकारच्या बाजूला झुकले नाहीत. यातनं 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक तर विरोधकांचा विश्वास कमावणं हे मोदी सरकारला जमलेलं नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात परस्पर संवाद किंवा विश्वास, एकमेकावर विश्वास नाही, हे काल जितकं लोकसभेत स्पष्टपणे दिसलं तितकं आजपर्यंत कधीही दिसलेलं नव्हतं अनेक लोकसभांमध्ये. एक उदाहरणच द्यायचं तर आपले गृहमंत्री अमित शहा यांनी तिथे आयत्या वेळी प्रस्ताव दिला की लोकसभेतील खासदारांची संख्या 50% वाढवण्याला आम्ही कटिबद्ध आहोत, असं लिहून द्यायला मी तयार आहे. 1 तास लोकसभेचं कामकाज थांबवा, मी नवं विधेयक घेऊन येतो. त्याला सुद्धा प्रतिसाद विरोधकांनी दिला नाही. उलट अखिलेश यादव म्हणाले की तुम्ही उद्या एका महिलेला पंतप्रधान करू असं आश्वासन दिलं तरी सुद्धा आम्ही या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. इतकी सुस्पष्ट भूमिका विरोधकांनी मांडली आणि ते महत्त्वाचं म्हणजे एकत्र राहिले. म्हणजे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे जे 3 मोठे गट आहेत सध्या विरोधी पक्षात, हे तिघांची एकजूट ही सत्ताधारी पक्षाला त्याचा भंग करता आला नाही आणि त्याचबरोबर छोट्या विरोधी पक्षांची मदतही घेता आली नाही. एक महत्त्वाची बाब इथे लक्षात घेतली पाहिजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनासुद्धा यावेळी सरकारला फोडता आली नाही. त्याच्या खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, ऑपरेशन टायगर सुरू आहे, अशा अनेक बातम्या सुरू होत्या. ते ऑपरेशन टायगर खरोखर सुरू आहे का हे दाखवण्याची संधी कालच्या दिवशी होती, पण तसं काही झालेलं दिसलं नाही. सत्ताधारी पक्षाला जी 5 मतं जास्त मिळाली ती मुख्यतः वाय.एस.आर. रेड्डी यांच्या पक्षात म्हणजे आंध्रातला जो विरोधी पक्ष आहे त्यांच्याकडनं मिळाली. आंध्रातला सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. मग विरोधी पक्षांची एकजूट आपल्याला फोडता येत नाही हे कळत असताना सुद्धा सरकारने मतदानाचा आग्रह का धरला? कारण सरकारकडे ऑप्शन होते की अजून आमच्यात एकमत झालेलं नाही, एकमत झाल्यानंतर पुन्हा पुढच्या अधिवेशनात आपण हे विधेयक घेऊन येऊ. सध्या हे विधेयक सिलेक्ट कमिटी किंवा स्टँडिंग कमिटी जी सरकार लोकसभेची असते त्याच्याकडे पाठवू असा प्रस्ताव सरकारला देता आला असता, विरोधकांनीही तो मान्य केला असता. सरकारने ते केलं नाही. याचं कारण असं की आम्ही महिलांच्या बाजूने आहोत आणि काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष हे महिलांच्या विरोधात आहेत. याचा अशा पद्धतीचा प्रचार आता केला पाहिजे आणि या मुद्द्यावर पुढची 3 वर्ष आपल्याला निवडणुकीची तयारी केली पाहिजे असं कुठेतरी मनात धरून सरकार पक्षाने काल सकाळपासनं हालचालींना सुरुवात केली की तुम्ही आमच्याबरोबर येत नसाल तर हरकत नाही, पण आम्ही आता एक ठाम भूमिका घेणार की आम्हाला या पद्धतीने म्हणजे डिलिमिटेशन करून नंतर महिलांना हक्क देण्याचं जी प्रक्रिया आहे ती पार पाडायची आहे आणि तुम्ही त्यात खोडा घालत आहात. महिलांना 33% जागा देण्यास आम्ही तयार आहोत, त्याच्यात विरोधी पक्ष खोडा घालत आहेत असा प्रचार करायचा हे निश्चित ठरवून हे विधेयक मतदानाला घेण्यात आलं. त्यामुळे सरकारला साधायचं सध्या हे आहे की आम्ही 33% आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही त्यासाठी धडपड करत आहोत, मात्र त्यामध्ये विरोधी पक्ष खोडा घालत आहेत आणि जे गेली 5 वेळा घडलेलं आहे तेच आत्ता घडत आहे असं सरकारला सांगायचं आहे. विरोधी पक्षांनी यातनं काय साधलं? विरोधी पक्षांनी हे दाखवून दिलं की आमची एकजूट म्हणजे इंडिया ब्लॉकची एकजूट सरकारला भेदता आलेली नाही. सरकारच्या अनेक गोष्टींना ज्या त्यांना आक्षेपार्ह वाटतात त्याला आम्ही आव्हान देत राहू, वारंवार आव्हान देत राहू. यापुढे सरकारला आपलं प्रत्येक विधेयक मंजूर करून घ्यायला जिथे म्हणजे जे साध्या बहुमताने मंजुरी होणारी विधेयक आहेत ती सहज करता येतात, परंतु अशा पद्धतीची घटनादुरुस्ती करणारी विधेयकं जी असतील ती आणायला जर का सरकार पुढे आलं तर त्यांना फार मोठ्या विरोधाला तोंड द्यावं लागेल. हा मुद्दा विरोधकांनी मांडला. आता तिसरा पुढचा हा की याचा खरोखर राजकीय फायदा होईल का? कारण हे दोन्ही पक्ष, दोन्ही गट म्हणू आपण, एका बाजूला विरोधी पक्षांचा काँग्रेस आघाडीतला इंडिया गट आणि हा NDAचा गट, हे दोन्ही गट आता लोकांसमोर जाणार आहेत.
त्यांची पहिली कसोटी असणार आहे ती तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधल्या निवडणुका. आता या 2 ठिकाणी या या आत्ताच्या घडामोडीचा किती प्रभाव पडेल? खरं म्हणाल तर याबद्दल शंका आहे. याचं कारण असं, गेले 5 वेळा महिलाविषयक विधेयकं पडली, तरीसुद्धा त्याचा काही परिणाम झालेला नाही. कोणाला नुकसान झालं नाही, कोणाला फायदा झाला नाही. 2023मध्ये सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. त्याच्यामागचं खरं कारण एकच होतं, ते म्हणजे 24मध्ये उंबरठ्यावर आलेली लोकसभेची निवडणूक. आणि त्यामुळे तेव्हा सर्व पक्ष एकत्रच राहिले आणि जो मोदींनी परवा आपल्या भाषणात मुद्दा मांडला की अशा विषयावर आपण सगळे एकत्र आलो तर कोणालाच त्याचा राजकीय फायदा होत नाही, हे लक्षात घेऊन तुम्ही पाठिंबा द्या. तसं केलंच नाही तर मात्र राजकीय फायद्याची किंवा तोट्याची चढाओढ लागेल. आणि तसंच आता घडलेलं आहे. कारण तोंडावर निवडणूक कुठेही नाही आहे, म्हणजे लोकसभेसारखी. विधानसभेची निवडणूक ही तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगालमधल्या महिलांवर ममता बॅनर्जी यांचा तितकाच प्रभाव आहे जितका नरेंद्र मोदी यांचा आहे, किंबहुना ममता बॅनर्जींचा प्रभाव अधिक आहे. आता तिथे भारतीय जनता पक्ष हे विधेयकावरनं काय प्रचार करतो किंवा तो प्रचार टिपेला नेतो का, की महिलांना आम्ही लोकसभेत हक्क देत होतो, ममता बॅनर्जींनी त्याच्यात खोडा घातला आणि तुमचं नुकसान केलं, हा प्रचार पश्चिम बंगालमध्ये टिकेल का किंवा तो रेझोनेट होईल का, म्हणजे तो लोकांना मतदारांना आकृष्ट करेल का, तो एक डिसाइडिंग फॅक्टर मतदानाच्या वेळे होईल का, हे अर्थात प्रचाराच्या तीव्रतेवर आणि त्याला होणाऱ्या विरोधावर अवलंबून आहे. तमिळनाडूमधला प्रश्न वेगळा आहे. तमिळनाडूमध्ये कालपासून स्टॅलिननी लगेच प्रचाराला सुरुवात केली की तमिळनाडूचं होणारं नुकसान आम्ही टाळलेलं आहे. हे नुकसान लोकसभेतील जागांच्या संख्येचं होतं. आता भारतीय जनता पक्ष तिथे असा प्रचार करेल की तमिळनाडूतल्या लोकसभेच्या जागा आम्ही वस्तुतः वाढवत होतो या विधेयकामुळे, पण ते स्टॅलिन सरकारने होऊ दिलं नाही. तिथे महिलांचा हक्क यापेक्षा खासदारांची संख्या हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. याचा प्रचार भारतीय जनता पक्ष कसा करतो हे आता आपल्याला पुढच्या 8-10 दिवसातच कळेल, कारण या महिना अखेरच त्या दोन्ही ठिकाणी निवडणूक आहे. पण त्याच्या पुढे जाऊन जशा जशा उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील, अन्य 5 राज्यांच्या निवडणुका होतील, त्या सर्व ठिकाणी या विधेयकाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्ष अधिकाधिक महिला मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करेल का, करण्यात यशस्वी होईल का, हा राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा राहणार आहे. याचं कारण महिला मतदारांचं प्रमाण, भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या महिला मतदारांचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. ते अधिकाधिक वाढवत नेण्याची इच्छाशक्ती किंवा त्या म्हणण्याची धडपड ही भारतीय जनता पक्षाकडनं चालू आहे. हे विधेयक किंवा ह्या विधेयकाचा झालेला पराभव, या पराभवामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी दिसतीये का, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. कालच्या भाषणात शशी थरूर यांनी असं म्हटलं की हे विधेयक म्हणजे याच्यासारखं नोटबंदीसारखं आहे. नोटबंदी ही फसली असं सगळे म्हणतात आणि काही प्रमाणात ते खरंही आहे, मी काही प्रमाणात असंच म्हणतोय. पण नोटबंदी फसली असली तरी त्याचा खूप मोठा राजकीय फायदा नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आणि नंतरच्या निवडणुकीत मिळवला. त्याच प्रकारे आत्ता निवडणुकीमध्ये ह्या फसलेल्या लोकसभेतील विधेयकाचा फायदा नरेंद्र मोदी उचलतील का, हा पुढच्या काळातला एक महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. आता तिसरा आपल्यासाठी नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डिलिमिटेशनचा किंवा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा. कमीत कमी मतदारांसाठी लोकप्रतिनिधी असावा तरच लोकशाही सुदृढपणे चालू शकेल, हे लक्षात घेता मतदारांची पुनर्रचना होणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि महिलांना लोकसभा आणि विधानसभेतही स्थान मिळणं हेही आवश्यक आहे. याचं कारण असं, ग्रामपंचायतीपासून अनेक पातळ्यांवर आपण रिझर्वेशन दिलेलं आहे आणि महिला तिथे सक्षमतेने काम करत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने जी निर्णय घेण्याची ताकद ज्या 2 सभागृहात असते, एक म्हणजे विधिमंडळ आणि दुसरं म्हणजे लोकसभा, या दोन्ही ठिकाणी त्यांना हक्काची 22% 33% जागा देणं हे सर्व पक्षांचं कर्तव्य आहे. आणि ते सर्व पक्ष अजूनही एकत्रित येऊ शकतात 29च्या निवडणुकीपूर्वी. ती करण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती नरेंद्र मोदी सरकार दाखवणार का? नरेंद्र मोदी सरकार एखाद्या पराभवाने खचून माघार घेणारं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
त्याच वेळे ते आपला राजकीय फायदा कुठे आहे हे चाणक्षपणे जाणण्यात ते मुरब्बी राजकारणी आहेत खरं म्हणाल तर मोदी आणि शहा. त्यामुळे ते पुढच्या काही काळात काही वेगळ्या पद्धतीने डिलिमिटेशन घडवून आणून म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना ही 29च्याच निवडणुकीपूर्वी कसं होईल आणि त्यामध्ये महिलांना आरक्षण पण आपल्याला कसं देता येईल ह्याचा काहीतरी कायदेशीर किंवा अन्य मार्ग पुढे आणू शकतात. यासाठी ते कदाचित आणखी विरोधी पक्षांशी संवाद साधू शकतात आणि त्यातून हे पुढे विधेयक नव्याने येऊ शकतं आणि 29 पूर्वी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडनं होऊ शकतो. त्याला सरकारच्या या प्रयत्नांना विरोधी पक्ष कसं तोंड देणार? कारण हे विधेयक पडण्यामागे किंवा इथे सरकारचा पराभव होण्यामागे एक महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारचा अहंकार आड आला. एका वाक्यात याचं उत्तर द्यायचं तर मोदी सरकारचा अहंकार आड आला म्हणून त्यांना विरोधी पक्षांची पुरेशी मदत घेता आली नाही. जर का हे विधेयक पावसाळी अधिवेशनात आणलं असतं त्याआधी सर्व पक्षांची बैठक घेण्यात आली असती, सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिगत संवाद साधला असता. समजा ते सोनिया गांधींना स्वतः भेटायला गेले असते, राहुल गांधीला ठीक आहे ते भेटणार नाहीत, कदाचित राहुल गांधी त्यांना भेटणार नाहीत, पण मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, वेणुगोपाल म्हणा, शशी थरूर म्हणा किंवा अन्य पक्षातले समाजवादीचे अखिलेश यादव असतील, असदुद्दीन ओवैसी असतील, अशा सर्व नेत्यांशी मोदींनी स्वतः संवाद साधला असता तर त्यातनं जे वातावरण निर्माण झालं असतं त्या वातावरणात विरोधी पक्षांना अशा विधेयकाला विरोध करणं कठीण गेलं असतं. हा पहिला मुद्दा. पण ते मोदी सरकारने केलं नाही. आम्ही बुलडोझर प्रमाणे जे काम करतो त्या पद्धतीनेच हे विधेयक पुढे आणणार आणि विरोधी पक्षांना आम्हाला पाठिंबा देणं भाग पाडणार अशा पद्धतीचा जो अप्रोच सरकारने घेतला त्याला विरोधी पक्षांनी लगाम घातला. आणि 2024 जसं जनतेने 400 पारच्या नाराला लगाम घातला त्याच पद्धतीने हे आत्ता झालं. हा संवाद कुठेतरी चालू होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा भाग म्हणजे मी लोकसभा अनेक वर्ष कव्हर केली तिथे पाहिलेलं आहे फ्लोअर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात. म्हणजे अन्य सर्व पक्षांशी सरकारकडनं संवाद साधला जाणं हे अतिशय महत्त्वाची कामगिरी असते जी पूर्वी प्रमोद महाजन फार चांगल्या तऱ्हेने करत, अरुण जेटली फार चांगल्या तऱ्हेने करत. अरुण जेटली गेल्यापासनं विरोधी पक्षांशी उत्तम तऱ्हेने संवाद साधू शकणारी व्यक्ती ही नरेंद्र मोदी सरकारकडे नाही. ते त्यांच्याकडे कार्यक्षम व्यक्ती आहेत पण फक्त कार्यक्षमता संसदेत पुरत नाही, संवाद लागतो आणि हे संवाद साधण्याची एक कला असते. ती कला असणाऱ्या व्यक्ती सुषमा स्वराज होत्या, अरुण जेटली होते. हे जोपर्यंत होते तोपर्यंत काही विधेयकं सहजतेने मंजूर झाली. उत्तम उदाहरण म्हणजे काश्मीरचं 370 कलम हटवायचं विधेयक. परंतु आता तसा संवाद राहिलेला नाही. हा फार मोठा लॅक्युना, ही फार मोठी त्रुटी ही सध्याच्या मोदी सरकारकडे आहे आणि ती लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे कारण सतत संघर्ष असा चालणारा नाही. दुसऱ्या बाजूला विरोधकांनी काही बाबत आपल्या विरोधाला मुरड घालणं आवश्यक आहे. शेवटी महिलांना 33% आरक्षण देण्याला सरकार इतकेच आपण कटिबद्ध आहोत हे त्यांना कृतीतनं दाखवावं लागेल, कृतीतनं त्यांना सिद्ध करावं लागेल. तरच ह्या विधेयकामुळे आलेल्या पराभवातनं मोदी सरकार जी काही यशाची संधी शोधते त्याला रोखणं, त्याला लगाम घालणं हे विरोधकांना शक्य होईल. सध्याच्या घडीला महिला विधेयक, महिलांचं आरक्षण, त्यांना मिळणारं 33% आरक्षण हे कागदावर कायम राहिलेलं आहे पण ते प्रत्यक्षात आलेलं नाही. समजा पावसाळी अधिवेशनात नव्या पद्धतीने काही प्रस्ताव पुढे आले तर पुन्हा एकदा महिलांना नक्की आरक्षण मिळू शकतं. अन्यथा त्यांना 2034च्या निवडणुकीपर्यंत, लोकसभेपर्यंत वाट बघण्याची तयारी ठेवावी लागेल आणि तेव्हासुद्धा मिळेल याची खात्री नाही. कारण मतदारसंघाची पुनर्रचना हा अतिशय वादाचा, गुंतागुंतीचा आणि दक्षिण उत्तर असा देशात भेद पाडणारा विषय होणार असल्यामुळे या सगळ्या परस्परांवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीतनं मार्ग काढण्याची जबाबदारी आता मोदी सरकारवर आहे. ते कसे त्यात पार पाडतात हे आपल्याला पुढच्या वर्षभरात लक्षात येईल. धन्यवाद.